कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघावर 5 जणांच्या प्रशासकीय अधिकारी मंडळाची सध्या नियुक्ती करण्यात आली आहे. गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडल्यानं राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांना हा मोठा धक्का मानला जातोय. या प्रकरणात सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत मात्र टस्सल पाहायला मिळाली. हा खेळ कसा झाला, का झालं हे पाहणं तितकंच रंजक आहे. सतेज पाटील आणि मुश्रीफांचा या दूध संघात युती आहे. सतेज पाटलांना बाजूला करून मुश्रीफांच्या सोबत आपण गोकुळची निवडणूक लढवायची हा भाजपचा मनसुबा यामुळे पूर्ण होणार आहे का, हे येणाऱ्या काळात मात्र पाहायला मिळेलच. कारण या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं कार्यालय हे विशेष लक्ष ठेवून होतं. या साऱ्या प्रकरणाचा परिपाक म्हणजे प्रशासक मंडळाचं गोकुळवर नियंत्रण. या संपूर्ण खेळात 2 व्यक्ती या महत्वाच्या ठरल्या. त्यातलं एक नाव म्हणजे भाजपला समर्थन देणारे अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि दुसरे म्हणजे वडकशीवाले महादेव दूध संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे. बेलवाड्यांनी न्यायालयीन लढा देत 1320 पैकी 1108 संस्था या अवसायनात निघण्याची शक्यता असून दूध संस्थांच्या पात्रतेवर हरकत घेत याचिका दाखल केली. तर गोकुळ मधल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत शिवाजी पाटलांनी मुश्रीफांना राजकीय पातळीवर जोरदार धक्का दिला. हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना गोकुळच्या चौकशीसाठी ईडीची मागणी ही पाटलांनी केली होती. गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ही 4 मे 2026 ला संपली. आता जोपर्यंत या संस्थांबाबतची कायदेशीर सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली राहणार आहे. यात जवळपास 1 वर्ष जाणार असून तोपर्यंत हे प्रशासकीय अधिकारी मंडळ आता कारभार पाहणार असल्यानं मुश्रीफ गट हा बाजूला पडलाय. तर बेलवाड्यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दिलेल्या निर्णयानंतर गोकुळवर प्रशासक नेमण्याचा मार्ग मोकळा झाला. तर प्रशासक म्हणून राजकीय व्यक्तींची निवड होईल अशी चर्चा असताना मात्र शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्यानं शिवाजी पाटलांनी मुश्रीफांसह त्यांच्या गटाला दूर ठेवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गोकुळवर प्रशासकाची नियुक्ती करून घेतली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे मुश्रीफांना हा धक्का राजकीय दृष्ट्या अधिक मोठा मानला जातोय. जर अजित पवार असते तर मुश्रीफांवर ही वेळ आली असती का, त्यांची ताकद कमी पडली असती का, अशी चर्चा सध्या कोल्हापुरासह राज्यात सुरू आहे. त्याचबरोबर सहकार खातं हे राष्ट्रवादीकडे असतानाही मात्र मुख्यमंत्र्यांना याबाबत बैठक घेत निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केला जात आहे. याचा थेट परिणाम असा की 5 मे पासून गोकुळचा कारभार हा लोकप्रतिनिधींच्या हातातून जाऊन सरकारी प्रशासक मंडळाकडे गेलाय. या 5 जणांच्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून संजय कुमार सुद्रिक हे काम पाहतील. ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा इथं आहेत. तर प्रदीप महादेव मालगावे सहाय्य निबंधक चंदगड जिल्हा कोल्हापूर. तिसरे सुनील रामचंद्र धायगुडे सहाय्यक निबंधक जुन्नर जिल्हा पुणे. चौथे आहेत सागर बलकवडे जे लेखापरीक्षक आहेत सहकारी संस्था कोल्हापूर. आणि 5वं नाव आहे चंद्रकांत परुळेकर जे कक्ष अध्यक्ष आहेत धर्मादाय रुग्णालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर. गोकुळचे चेअरमन म्हणून नवीद मुश्रीफ हे काम पाहत होते. आता हा संपूर्ण गट जो आहे तो हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता. सत्ताधारी गटामध्ये प्रकाश आबिटकर, विनय कोरे, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि सतेज पाटील यांसारखे बडे नेते होते. मात्र सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हेच नेमकं या सगळ्या खेळाला कारण ठरलं. महायुतीतीलच आमदारांच्या तक्रारीवरून या संपूर्ण गटाला हा धक्का बसला. तर प्रशासक नियुक्ती थांबवण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. पण मंत्री मुश्रीफांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांनीच खो दिल्यानं शिवाजी पाटील मुश्रीफांना भारी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय केवळ कायदेशीर नाहीये तर सत्ताधारी पक्षातील अंतर्गत संघर्ष आहे. मित्र पक्षानंच खेळ बिघडवला अशी चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू झाली आहे. एकूणच काय तर सत्तेत असूनही स्वतःचा गड असलेल्या कोल्हापुरातच आपल्या स्वतःला राजकीय धक्का बसणं आणि तोही आपल्याच मित्र पक्षामुळे, ही परिस्थिती पाहता कोल्हापूरच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे, मुश्रीफांचा गेम झाला का? याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.